हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर म्हटलं आज ना माझं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं, कारण सावी आणि युग दोघांना सांभाळता सकाळची माझे खूप हाल होतात घरात कोण नसल्यामुळं. आणि युगला तर शाळेत टाकलेलं आहे, तर त्याच्यामुळे सकाळ सकाळ त्याचा टिफिन बनवायचा आणि फक्त त्याचंच आवरायचं चाललेलं असतं एक 10 वाजेपर्यंत. तरी त्याची स्कूल असते 9:30ला. युग मला बिलकुल त्रास देत नाही, एवढा जास्त मला सावी त्रास देते. त्याला ना निम्म्या रात्री जरी आवाज दिला ना तरी तो उठून बसणार 2-3 वाजता, की युग उठ आपल्याला जायचंय म्हटलं ना की तो मला बिलकुल त्रास देत नाही, कधीच रडत नाही झोपेतून. फक्त सावीच मला जास्तीचा त्रास देते, कारण तिला असं वाटतं की मी फक्त तिलाच घ्यावं, युगचं काही बघूच नाही. त्यामुळे माझे खूपच हाल होतात सकाळी. तर मग मी रात्री थोडंसं माझ्याकडून जास्त पीठ झालं होतं, म्हटलं सकाळी युगला आज टिफिनला होईल. आणि मुलांना चपाती भाजी कधीच खाणार नाहीत, कधीच नाही, म्हणजे बहुतांश मुलं खातच नसतील चपाती भाजी. काहीतरी मला आयडिया करून त्याच्यासाठी काहीतरी बनवावंच लागतं वेगळं काहीतरी. मग ते दही सॉस सोबत त्याला द्यायचं. म्हटलं आज पनीर पराठा बनवूया. रात्रीच पनीर आणून ठेवलं होतं ह्यांनी दूध आणताना डेअरीमधून. मग मी ते कट करून घेतलं, पॅकेटमधनं काढलं, स्वच्छ धुतलं, खिसून ठेवलं. म्हटलं माझं चहा पेपर्यंत हे तरी म्हणजे चहा होईपर्यंत हे तरी होताय ना. कशी लुडबुड चालली आणि आवाज पण चाललाय. आणि मग मी युगला इथं आंघोळ वगैरे घालून घेतलं आणि त्याला ना टपात बसायची सवय आहे. मग म्हटलं बस बाबा तोपर्यंत टपात, तोपर्यंत माझं होईन सगळं आवरून. आणि मग मी इथं ते पनीरमध्ये सगळे म्हणजे ते जेवढं खिसता येत होतं तेवढं खिसून घेतलं आणि बाकीच्या हाताने चुरगळलं. मग माझ्यासाठी चहा बनवला आणि सावीसाठी पण मी खायला घेतलं इथं दूध बिस्किट थोडंसं, कारण मी जेव्हा जे काही खात असतं तेव्हा तिला ते खायचं असतं. त्याच्यामुळं मग म्हटलं तिला पण आपण थोडंसं नादी लावण्यासाठी दूध बिस्किट घेऊया. आणि सकाळचा चहा नुसता पिला ना की मला मळमळतं, म्हणून मग मी त्याच्याबरोबर टोस्ट घेतला खायला, कारण नुसता चहा प्यायला मला आवडत नाही, कारण जास्त सकाळी सकाळी ना मळमळायला होतं. मग म्हटलं चला आता चहा टोस्ट खाऊन घेऊया मुलांसोबत, कारण नंतर कधी मला काहीच सुचून देत नाही. कारण युग एकदा शाळेत गेला ना मग मला तिला बघत बघत 1 वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आणि बाकीची कामं नंतर हे आल्यानंतरच मी करते. मग मी इथं दूध टोस्ट खायला घेतला आणि बघत मी सावी येईनच आता पळत लगेचच. मग तिला पण मी दूध बिस्किटची वाटी खाली ठेवूनच घेतली. तोपर्यंत युग अजून टपातच बसलेला होता आणि त्याचा ना राहिले अभ्यास करायला त्याला बिलकुल म्हणजे नको बोलतं. डोकं दुखतंय, पोट दुखतंय, हे दुखतंय, ते दुखतंय. मग सकाळी सकाळी मला टिफिन करून घेऊन त्याचा अभ्यास पण घ्यायचा असतो, कारण स्कूलमधनं आला ना की लगेच अभ्यास करायचं म्हटलं की तो कंटाळा करतो. संध्याकाळी पण तो कंटाळा करतो, नाही म्हणतो माझं डोकं दुखतंय. मग दुसऱ्या दिवशी मग मी सकाळी घेते त्याचा अभ्यास. मग मलाच हातामध्ये पाटी घेऊन बुक घेऊन बसावं लागतं त्याच्या अभ्यासासाठी. मग आता इथं मी पटपट हिचा आवरून, हिला चारून, माझा आवरून मग मी युगचा आवरणार आहे. अशा पद्धतीने युग इथं रेडी झालेला आहे आणि त्याला किचन कट्टीवरती बसायला खूप जास्त आवडतं. पहिल्यापासून लहान असल्यापासूनच त्याला किचनवरती, मी काय त्याच्यासाठी टिफिनला बनवते हे त्याला बघायचं असतं आणि ते मी कसं बनवते ते पण तो बघतो. आणि त्याला म्हणजे असं वाटतं की ही मला वेगळं काहीतरी तिखट वगैरे टाकते का काय भाजीमध्ये, म्हणून तो किचन कट्ट्यावरती बसत असतो. त्याला तिखट खायला अजिबात आवडत नाही, अजिबात तो तिखट खात नाही. मग त्याच्यासाठी तो किचन कट्ट्यावरती बसत असतो. तरी पण मी त्याला चोरून त्याला नकळत ते टाकतच असते. तर इथं पनीरमध्ये मी कस्तुरी मेथी, ओवा, हळद
मीठ आणि हिंग असं टाकलेलं आहे, जे की आपलं म्हणजे बेसिक असतं, जे आपण इतर पराठ्यांमध्ये जे टाकतो तेच सगळं टाकलेलं आहे, वेगळं काही टाकलेलं नाहीये, फक्त पनीर किसून टाकलेलं आहे. कारण पनीरची भाजी आणि चपाती दिली तर तो खाणार नाही, म्हणून मग मी असा जुगाड मला काहीतरी करावा लागतो ह्याच्यासाठी. आणि मग मी इथं पराठा बनवलेला आहे, त्याला तूप लावून आता शेकणार आहे आणि तो त्याला सॉस सोबत देणार आहे. कारण कंटिन्यू आता सारखं दही जर दिलं ना तर त्याला सर्दी होती, पण त्याला दही प्रचंड आवडतं. पण मग मी आठवड्यातून 1-2-3 वेळा त्याला दही देते, बाकीच्या वेळेला सॉस देते आणि इतर वेळेला मग मी त्याला देतच नाही, फक्त पराठाच देत असते. मग इथं आता मी पटपट पराठा लाटून घेते आहे आणि मग बाकीचं आवरणार आहे. बसले त्याला अभ्यासाला घेऊन. आणि मग इथं मला सावी किती त्रास देते बघितलं ना, मला सारखं मला म्हणते माझ्याकडे बघ म्हणजे त्याचं काय मला ती करूनच देत आहे, सगळं अटेन्शन फक्त तिलाच पाहिजे असतं. आणि मग ती सांगते बघ व्यवस्थित अभ्यास कर, इतकी हुशार आहे, फक्त 13 महिन्याची झाली पण तिला सगळं समजतं. आणि मग इथं देवघरापाशी आता देव काढायला चालली ती, तिला ती म्हटलं तिकडे जातं, ती देव घेणार खालती आणि मग परत ठेव म्हटलं की ठेवणार, पण ती काही युगला अभ्यास करून देणार नाही बिलकुल. आणि युगला तर तेवढंच पाहिजे, आपण म्हटलं ना राहू दे सावी झोपल्यानंतर करूया आपण, मग त्याला तर बरंच झालं, उलट मग नकोच करायला. मग सकाळी माझी एवढी गडबड होती, टिफिन पण करायचा, सावीला पण बघायचा, ह्याचा राहिलेला अभ्यास पण घ्यायचा, नाहीतर मग ह्याला बुकमध्ये इनकम्प्लीट असं लिहिलेलं असेल ना टीचरनी, मग ते बिलकुल आवडत नाही. घरी आल्यानंतर मग रडत बसणार की माझ्या बुकमध्ये असं लिहिलंय टीचरनी म्हणून, आणि अभ्यास पण करायचा नाही. आणि हे असा अभ्यास चाललेला असतो सावीचा, युगचा आणि माझा, त्याच्यामुळं खूप जास्त सकाळची माझी दगदग होत असते. एकदा युगला शाळेतून सोडून आले ना मग बाकी टेन्शन नाही. आमचा अभ्यास फिनिश झाला, सावीने आम्हाला करून दिला, म्हणजे युगला, मला आणि सावीला, आम्ही तिघांनी सुद्धा इथं अभ्यास केलेला आहे. आणि असली मज्जा येते सकाळी सकाळी, मला सुद्धा त्याच्यासोबत शाळेत गेल्यासारखं वाटतं, हे अभ्यास करून घ्यायचा त्याच्याकडून म्हटल्यावर, आणि सगळे एक ना एक शब्द काढून घ्यायचे त्याच्याकडून, त्याला इतका कंटाळा येतो. तर मग आता आम्ही इथं सावीला ठेवलेलं आहे आमच्या शेजारच्या काकूंकडं, आणि आता आम्ही निघालो युगला घेऊन शाळेत, कारण
तिला घेऊन जायचं म्हटलं की माझा खूप हात अवघडतो आणि रस्त्याने गाड्या वगैरे असतात त्याच्यामुळे भीती वाटते. कारण हे बघा माझं असं चालणं आणि युगचं एवढ्या माझ्या मागं राहिलेला असतो. किती पण हात धरून त्याला आपण पटपट चालायला सांगितलं तरी तो एवढ्या मागं राहणारच आहे. आणि ऑलरेडीच मला 10 मिनिटं उशीर झाला होता त्याला शाळेत सोडायला सावीच्या गडबडीमध्ये आणि हे व्लॉग वगैरे शूट करण्यात. त्याच्यामुळं आपले व्लॉग डेली येत नाहीयेत कारण ह्या 2 मुलांना बघत मला शूट करणंच होत नाही कारण इतका गोंधळ होतो ना. नंतर सावी तर कशी बशी काकूंच्या गळ्यातल्याला नादी लागली होती आणि तिचं लक्ष सुद्धा नव्हतं मी युगला सोडून आलेलं. ती खेळण्याच्याच नादामध्ये होती आणि मग मला बघितलं की मग ती त्यांच्याकडे राहत नाही. जोपर्यंत मी तिला दिसत नाही ना तोपर्यंत ती व्यवस्थित खेळत असते. पण मी जर तिला दिसले तर मग ती बिलकुल मला सोडत नाही. मग तिला घेऊनच बसायचं. अजिबात मग मला सोडणार नाही ती. मी जोपर्यंत नाही तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं असतं तिचा खेळ. पण जेव्हा का ती मला बघेन त्यावेळेला संपला विषय. मग ती कोणत्याच गोष्टीला नादी लागणार नाही. मग ती खायची का वस्तू असं ना मग तिला ते माझ्याकडेच यायचं असतं आणि माझ्यापाशीच बसायचं असतं आणि पूर्ण वेळ माझ्यासोबतच तिला घालवायचं असून झोपेन तेवढंच ती मला सोडत असती किंवा मग जेव्हा मी तिच्या डोळ्याआड जात असते तेव्हाच मग ती व्यवस्थित खेळत असते. त्याच्यानंतर म्हटलं काकूंनी हिला घेतलेला आहे तोपर्यंत आपले कपडे धुवून घ्यावेत कारण कपडे धुवायचं म्हटलं की ती झोपल्याशिवाय मला धुता येत नाही आणि थंडीमुळे आता एवढं ऊन नाहीये, ऊन कमी पडतंय आणि कपडे काही वाळत नाहीत आणि मग तिला बाथरूममध्ये घेऊन कपडे धुवायचं म्हटलं की मग सर्दी होती. मग मी इथं पटकन अगोदर काकू घेऊन बसल्या होत्या म्हणून 10 मिनिटामध्ये पटकन कपडे धुतले कारण ते मशीनमध्ये कपडे टाकायचे मग ते 1 तासभर मशीन फिरणार मग ते वाद घालायचे. त्यापेक्षा मग मला ते 10 मिनिटामध्ये पटकन धुतलेले परवडतात. आणि तर हे बँकवाले